या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरील उपलब्ध व्हिडिओजचा समावेश केला आहे, ज्यामध्ये हिंसक कारवाया आणि अत्यंत घीण आणि अश्लील शब्द वापरले गेले आहेत, जे निषेधासोबतच कायदेशीर कारवाईस आणि शिक्षेस पात्र असून त्याचे समर्थन समता न्यूज चॅनल अजिबात करत नाही. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला यश आले आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्याचबरोबर सीजीपीने आंदोलन यशस्वी झाल्याचे जाहीर केले आणि आंदोलन संपवले. परंतु काही हिंसक आणि अराजकीय मंडळी ज्यांना भारतात अनागोंदी निर्माण करायची आहे, ते या आंदोलनाचा भाग 2 सुरू करू पाहत आहेत आणि नितीन गडकरी यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार असे सूचित करीत आहेत. नक्की काय आहे या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि कोणाकोणाची आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भूमिका, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तेव्हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नीट पेपरफुटी झाली आणि देशभरात गोंधळ उडाला. त्याच पार्श्वभूमीवर अनेकांनी पेपरफुटी संदर्भात विरोध करायला सुरुवात केली आणि यामध्ये ऑनलाईन स्थापन झालेल्या सीजीपीने याचा फायदा उचलून आपली पोळी बाजून घेण्याचे ठरविले आणि जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आंदोलन सुरू केले. ऑनलाईन लाखो फॉलोअर असलेल्या सीजीपीला सुरुवातीला अत्यंत तुरळक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांची साथ मिळाली आणि त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर विखुरलेल्या आंदोलकांना एक आश्वासक आणि खरा चेहरा मिळाला आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून आंदोलनाला पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर सोनम वांगचुक यांना वैद्यकीय उपचारासाठी जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून उचलून नेल्यावर त्याचे भांडवल करीत संसदेवर मोर्चा काढला. त्याला विद्यार्थ्यांच्या नावाखाली काही समाजकंटकांनी गालबोट लावले आणि मग पोलिसांनी बळाचा वापर केल्यावर त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण भारतामध्ये उमटले आणि परिणामी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि तो मंजूर देखील करण्यात आला. आता हे सगळे घडल्यावर आंदोलन स्थगित होणे अपेक्षित होते, तशी घोषणा अभिजित दिपके यांनी केली देखील. परंतु भारतात अशांतता पसरावी म्हणून काम करणाऱ्या घटकांनी या आंदोलनाचा गैरफायदा उठवत आता नितीन गडकरी यांचा राजीनामा मागायला सुरुवात केली आणि पाठोपाठ राजनाथ सिंग आणि नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागणार असे सुतोवाच केले. हे सर्व घडण्यास कारणीभूत असणाऱ्या घटनांची पार्श्वभूमी सर्वात आधी जाणून घेणे महत्त्वाचे. अनेकांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला, परंतु आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिजित दिपके याला नजरअंदाज केले. परंतु अभिजित दिपके याने तो अरविंद केजरीवाल यांचा चेला असल्याचे सिद्ध करीत आंदोलनाच्या नावाखाली अनेक नाटके केली आणि प्रसिद्धी मिळवली. सोनम वांगचुक हे जेव्हा उपोषण करीत होते तेव्हा हा अभिजित दिपके स्वतः आरामशीर जेवण करीत होता, झोपण्यासाठी एसी बंगल्यात जात होता. कारण जेव्हा पोलिसांनी शनिवारी 18 जुलैला उपोषणाच्या 21व्या दिवशी वैद्यकीय उपचारासाठी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून सकाळी उचलून नेले, तेव्हा हा अभिजित दिपके स्वतः एका बंगल्यामध्ये आरामशीर मुक्काम करीत होता. त्यानंतर तो स्वतः शनिवारी उपोषणाला बसला आणि त्याच्या लवकरच लक्षात आले की उपोषण हे काय आपल्याला जमणार नाही आणि त्याच्या मालकाने देखील त्याला सांगितले असणार की न्यूज चॅनलवाले जे आतापर्यंत त्याच्या या आंदोलनाची दखल अजिबात घेत नव्हते, आज सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जेव्हा वैद्यकीय उपचारासाठी उचलून नेले त्यानंतर सगळ्याच न्यूज चॅनलने ही बातमी दाखवायला सुरुवात केली. याचा टीआरपी आताच जर गमावला तर याचे भांडवल भविष्यात पुन्हा करता येणार नाही. तेव्हा दिपकेने आपल्याला सोनम वांगचुक यांच्यासारखा पाठिंबा भविष्यात मिळणार नाही हे जाणून घेत त्यांच्यावर केलेल्या कारवाईचे भांडवल करून आधीच ठरल्याप्रमाणे सोमवारी संसदेवर हल्लाबोल करायचे जाहीर केले आणि सगळ्याच जनतेला सोनम वांगचुक यांच्यावर अत्याचार झाला असून त्याचा विरोध करण्यासाठी जमण्यास सांगितले. सध्याचे सर्वच विरोधी पक्ष पूर्वी सरकारमध्ये असताना प्रचंड गैरव्यवहार करून काळी संपत्ती जमा केली आणि भ्रष्टाचाराच्या गाळात पूर्णपणे रुतलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध भाजप सरकारने कायदेशीर कारवाई केल्यामुळे जनता जागृत झाली आणि त्या विरोधी पक्षाच्या कोणत्याच आंदोलनाला पाठिंबा देत नसल्याने त्या सर्व विरोधकांनी मोट बांधली आणि विद्यार्थ्यांना पुढे करीत या भरकवटलेल्या आंदोलनाचा आसरा घेत त्या गर्दीमध्ये बोटावर मोजण्या इतपत खरे विद्यार्थी सामील झाले असताना मोठ्या प्रमाणात सामील झाले ते म्हणजे अराजकीय आणि हिंसा करणारे असामाजिक तत्वे आणि त्यांनी ठरवलेल्या प्रमाणे सुरुवातीला पोलिसांना डिवचायला सुरुवात केली. परंतु पोलिसांनी दाखवलेल्या संयमामुळे त्यांच्यावर सरळ हल्ला सुरू केला आणि त्यांना अगदी रक्तबंबाळ केले. तोडफोड सुरू करून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून त्या हिंसक जमावाला रोखण्यासाठी मग पोलिसांनी नाईलाजाने बळाचा वापर सुरू केला. जेव्हा पोलिसांनी त्या हिंसक जमावाला रोखण्यासाठी बळाचा वापर सुरू केला तेव्हा त्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरून पसरवून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार केला जात आहे असा आरोप करून अपप्रचार सुरू केला. परंतु या लाठीमारामध्ये सेफ राहिले ते म्हणजे माथी भडकवणारे अभिजित दिपके आणि त्याच्या सोबतची मंडळी आणि भरडला गेला तो म्हणजे खरा विद्यार्थी ज्याच्यावर लाठीचार्ज झाला आणि सोबतच गुन्हे देखील दाखल झाले. गुन्हे म्हणजे साधेसुधे नाही तर दंगलीचे. जर का दंगलीची केस एकदा नावावर लागली की संपूर्ण करिअर संपल्यात जमा होते. तुम्हाला पासपोर्ट मिळवण्यास नोकरीमध्ये बॅकग्राऊंड चेक होत असताना, परदेशामध्ये जेव्हा शिक्षणासाठी नोकरीसाठी जायचे असते तेव्हा व्हिसा व्हेरिफिकेशन होते, त्यावेळेस तुम्ही केलेल्या चुकीची किंमत तुम्हाला चुकवावीच लागते. याचा कोणताही फरक अभिजित दिपके, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांना पडणार नाही, कारण त्यांची पोटं आधीच भरलेली आहेत आणि त्यांना याचा काहीही फरक पडणार नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी याचा विचार करावा, कारण जंतर मंतरवरचे आंदोलन किंवा भविष्यातील विद्यार्थ्यांच्या नावाखाली होणारे कोणतेही आंदोलन आता
तुमच्या हातात राहिले नाही, किंबहुना तुमच्या हितासाठी कोणीही लढत नाहीयेत. हे सगळेजण आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, राजकीय लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ढालीसारखा वापर करून घेत आहेत. आणि आता तर या आंदोलनामध्ये हिंसक कारवाया करण्यासाठी असामाजिक तत्वांनी शिरकाव केलेला आहे आणि हेच अनेक विद्यार्थ्यांनी ऑन कॅमेरा देखील बोलून दाखवले आहे. मेरे आइडिया से जो मेरा नॉलेज है कि 20 साढ़े 21 लाख नीट के छात्रों ने पेपर दिया था, नीट का सबको पता है, इतने दिए थे। उनमें से 10 बंदे यहाँ पे दिखा दो नीट वाले कि हम नीट के पेपर देके आए हैं। मुझे ठीक है, सबसे बड़ी बात तो आपसे पूछनी है, आप इस प्रदर्शन का समर्थन करने यहाँ पर आए थे? सर आए थे, बट यहाँ पे आके देखा तो ये पूरा विपक्ष वाले खड़े हैं। हिंदू धर्म को टारगेट कर लो, बीजेपी को टारगेट कर लो, आरएसएस को टारगेट कर लो, एक भी क्वेश्चन आपसे पूछ ले तो धक्के पकड़ बाहर फेंक देते हैं। केवल विपक्ष वाले खड़े हैं। इनका एजेंडा सामने आने लगा है। इनकी जब ट्विटर हैंडल खोला जाता है तो वहाँ पे बस एक ही सवाल उठता है कि बीजेपी को अनफॉलो करो। आप यहाँ स्टूडेंट्स की बात करने आए हैं या बीजेपी के फॉलोअर कम करवाने आए हैं? ट्विटर पे इनके आता है कि योगी उनके उत्तर प्रदेश के सबसे बुरे वो मुख्यमंत्री रहे हैं नहीं रहे। इससे क्या मतलब है? आपको यहाँ पे स्टूडेंट्स के हित में बात करना है तो स्टूडेंट्स के हित में बात करें। आप यहाँ पे आरएसएस के नारे लगा रहे हैं, आरएसएस का संघ का, इससे क्या मतलब है? इस मुद्दों के लिए हम यहाँ पर आए थे, वो मुद्दों से हम पूरी तरीके से भटक चुके हैं। यहाँ पर मोदी के नारे और तमाम गोदी मीडिया के नारे और तमाम मैंने खुद देखा कि महिला पत्रकार को जो स्टूडेंट्स की बात करने यहाँ पर आए हैं उनके साथ किस तरीके से अभद्रता की गई है ना। और जो यहाँ पर जिन्होंने इस संबोधन को बुलाया है, जिस प्रोटेस्ट को बुलाया है, वो पूरी तरीके से दूसरी ओर दिशा हो रही है। काही सो कॉल्ड अतिशिक्षित तरुण तरुणी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील भाषेत पंतप्रधानांवर टीका करीत होते आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते. अशी अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांचे, अपमानजनक फलक झळकावणाऱ्यांचे पालक आपली मुलं काय करतात यावर अजिबातच अंकुश ठेवू शकत नसतील तर त्या पालकांचे आणि त्यांनी केलेल्या या असल्या संस्कारांच्यामुळे त्या मुलांचे भविष्य किती उज्ज्वल असेल हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची अजिबातच गरज नाही. आपली मुलं अशा खालच्या पातळीवरची भाषा वापरत आहेत त्याचा या मुलांच्या पालकांना खरंच अभिमान वाटत असेल का? अरे तुम्ही घेतलेल्या उच्च शिक्षणाचे आउटपुट म्हणजे काय तर तुमची घाणेरडी आणि अश्लील भाषा आणि मागणी काय तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. जर तुम्ही घेतलेल्या उच्च शिक्षणाचे आउटपुट म्हणजे घाणेरड्या शिव्या आणि अश्लील भाषा असेल तर तुम्हाला विद्यार्थी तरी कोणत्या स्केलवर म्हणायचे? हे म्हणजे जिस थाली में खाना उसी में छेद करना असेच आहे. पहली बार ये बयान सुना कि मोदी को पीरियड्स हो रहे हैं। आपको नहीं पता मोदी के पीरियड्स हो रहे हैं? एवरीबॉडी नोज मोदी को पीरियड्स हो रहे हैं। मोदी को पीरियड्स हो रहे हैं, उसके मूड स्विंग्स हो रहे हैं, वो बाहर नहीं आ पा रहा है बोला। इंडिया के रीति रिवाज की जब पीरियड्स होते हैं तो घर से बाहर नहीं निकलना चाहिए, वरना प्रेग्नेंट हो जाते हैं। तो मोदी प्रेग्नेंट हो सकता है, मैं यही कहना चाहती हूँ बस। पुरुष कैसे प्रेग्नेंट हो सकता है? मोदी पुरुष है, मुझे आज पता चला, सॉरी। अच्छा मोदी ने करा क्या? मोदी अगर तुझे रिजाइन नहीं कराना पूछ लीजिए, कितना ये चप्पल दिख रही है, तेरी गान पूछ आंदोलन हे वेल प्लॅन षडयंत्र होते असे म्हणायला खूप वाव आहे. कारण स्वतःला विद्यार्थी म्हणवून घेणाऱ्या राजकीय शक्तींनी सार्वजनिक, खासगी, सरकारी मालमत्तेवर हल्ला केला आणि कोणतीही कारवाई होत नाही हे पाहून मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढल्यावर पोलिसांवर हल्ला केला आणि त्याचे प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या कारवाईला ब्रुटॅलिटी म्हणून नाव दिले आणि खऱ्या विद्यार्थ्यांच्या खऱ्या मागणीला आणि आंदोलनाला हरताळ फासला. एक मात्र नक्की, हे आंदोलन कठपुतली असणाऱ्या अभिजित दिपकेच्या हातातून पूर्णपणे निसटले होते आणि याचा कब्जा हिंसेला प्रोत्साहन देणारे आणि हिंसा करणाऱ्या लोकांनी घेतलेला होता, ज्यामध्ये भारतातील आणि भारताबाहेर लोकांचा हात आहे. कारण कतार, दुबई आणि अगदी बांगलादेशमधून बरेच जण ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांद्वारे जंतर मंतरवर जेवण पाठवत होते आणि त्या फुकटच्या खाल्लेल्या अन्नाला जागण्यासाठी हमे चाहिए आझादी, उमर खालिद हिरो हे हिंदू धर्माबद्दल खालच्या पातळीवर टीका केली जात होती आणि सोबतच भारत बनेगा नेपाल असे नारे देखील दिले जात होते. सुरुवातीला ज्या खऱ्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात बदल घडावे म्हणून आंदोलनाला सुरुवात केलेली होती ते कधीच या आंदोलनामधून बाहेर पडले होते. त्याला कारण म्हणजे असंवैधानिक तत्वांनी या आंदोलनाचा घेतलेला कब्जा आणि हिंसेला दिले जाणारे प्रोत्साहन. अरविंद केजरीवाल याने अण्णा हजारे यांचा वापर करून घेतला आणि पक्ष स्थापन करून माया कमावली. त्याच धर्तीवर त्याच्या चेल्याने म्हणजे अभिजित दिपके याने सोनम वांगचुक यांचा वापर करून घेतला. महात्मा गांधी यांच्या नावाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करण्याचा या हिंसक आंदोलकांना कोणताही अधिकार नाहीये. कोणतेही आंदोलन असो की उपोषण असो, तिथे स्टेजवरील व्यक्तीला पाठिंबा म्हणून सहभागी आंदोलक स्वतः देखील एक दिवसाचे का होईना उपोषण करतात. कि आप लोग क्या करते हैं? आप लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं, वो मुझे थोड़ा दुखद लगता है. मैं चाहता हूं कि आप लोग भी कम से कम एक दिन का अनशन करें. पण हे एकमेव असे आंदोलन आहे की जिथे उपोषण करते सोनम वांगचुक हे उपाशीपोटी स्टेजवर होते आणि त्यांच्याच पुढे नाच गाण्याचा, हिंदू धर्माचा अपमान करण्याचा हिडीस कार्यक्रम सुरू होता आणि खाण्यासाठी पिझ्झा, पाणीपुरी, कोल्ड्रिंक्स याचा फडशा पाडला जात होता. कोण करत होता याचा पुरवठा? एवढा मोठा खर्च कोणाला परवडत असेल? अभी दुबई से कल 2000 पार्सल एक ही बंदा भेजा, 8 बार 2000 पार्सल एक ही बंदा 8 बार भेजा दुबई से. भारत सर्वच क्षेत्रात घेत असलेली उंच भरारी कोणाला बरं खुपत असेल? सर्वच देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकापर्यंत घेतलेली उडी कोणाला रोखायची असेल?
नुकताच खाजगी प्रकल्पामधून अंतराळात पोचलेले रॅकेट कोणाला जमिनीवर पाडायचे असेल? हे गणित समजावून घेण्यासाठी, यामागे असणारा दृष्ट उद्देश समजून घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपली सद्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करण्याची आता खरंच खूप गरज आहे. कारण पंजाबमध्ये आप पक्षाचा शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैन्स आणि कर्नाटकमधील काँग्रेसचा शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांना त्यांच्या राज्यातील झालेल्या पेपरफुटी संदर्भात त्यांचा राजीनामा घेण्याबाबत सीजेपी आणि विद्यार्थी आंदोलनाला फूस लावणारे कोणीच काहीही सोयीस्कररित्या बोलत नाहीयेत. आणि हेच लोकशाहीचे सर्वात मोठे दुर्दैव. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा. आपण अजूनही आपल्या समता न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, सीजीपीचे भरकटलेले आंदोलन आणि त्याचा असामाजिक आणि अराजकीय तत्वांनी घेतलेला ताबा भविष्यात भारताला जागतिक व्यासपीठावरून पुढील रांगेतून पुन्हा शेवटच्या रांगेत बसवायला भाग पाडत आहे का? याबाबत आपले काय मत आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा.